नमस्कार मंडळी. कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण हरिपाठातील अभंग चौथा व त्याचा अर्थ पाहूयात. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिन शिवाया. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सायास करीशी प्रपंच दिननिशी, हरिशी न भजसी कवन्या गुणे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. स्वामी राम यांच्या पूर्व आयुष्यातील ही घटना आहे. जेव्हा ते तरुण होते त्यावेळी त्यांची अशी इच्छा होती की मला याच जन्मी मुक्ती मिळावी. त्यासाठी त्यांनी गुरुजवळ संन्यास दीक्षा द्यावी अशी विनंती केली. गुरूंनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. नाममंत्राचा अखंड जप करून सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांच्या गुरूंनी त्यांना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करण्यास सांगितले. त्यांनी गावात जाऊन पुष्कळ घरी भिक्षा मागितली. स्वामी राम यांना एकही घरी भिक्षा मिळाली नाही. उलट तरण्याबांड माणसाने भिक्षा मागू नये, काहीतरी कामधंदा करावा असा उपदेश गावातल्या लोकांनी त्यांना केला. त्यांनी ठरविले, जर ईश्वर सर्वांची काळजी घेत असेल तर माझीही काळजी तोच घेईल. असा विचार करून ते गंगाकिनारी जप करायला बसले. परंतु त्या दिवशी त्यांना कोणतीही भिक्षा न मिळाल्यामुळे उपाशी राहावे लागले. दुसरा तिसरा दिवसही त्यांना उपवासातच राहावे लागले. त्यांनी मनात विचार केला की ईश्वर माझी जर परीक्षा घेत असेल तर त्यात मी उत्तीर्ण होईलच. या निश्चयाप्रमाणे भिक्षा न मागता ते जप करीत गंगाकिनारी बसून राहिले. उपवासाच्या 13व्या दिवशी गंगा मातेने त्यांना एक दिव्य कटोरा दिला. या कटोराची विशेषता म्हणजे स्वामी राम यांच्या मनात जो पदार्थ खाण्याची इच्छा होईल तो पदार्थ त्यांना या कटोऱ्यातून प्राप्त होत असे. काही दिवस या कटोऱ्याच्या किमयेवर त्यांनी उदरनिर्वाह केला. पुढे गुरुच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी तो दिव्य कटोरा इदम न मम या भावनेने गंगेला अर्पण करून टाकला. त्यांच्या उत्कट गुरुभक्ती व अखंड नामजपामुळे त्यांना जीवनामध्ये मुक्ती मिळाली. ईश्वर प्राप्त होण्यासाठी उत्कट भाव हवा असतो. ही गोष्ट ज्ञानदेव या आजच्या अभंगामध्ये सांगत आहेत. भाव या शब्दाचा अर्थ परमेश्वराबद्दल वाटणारी आपुलकी, अत्यंत प्रेम आणि परमप्रेमाने प्रगटणाऱ्या भाव प्रवाहास भक्ती म्हणतात. या संसारात सर्वच व्यक्ती भक्ती करतात, परंतु बहुतांश व्यक्तींची भक्ती सांसारिक कामना हेतुपूर्तीसाठी असते. कुणी अपत्यप्राप्तीची, कुणी परीक्षेत यशप्राप्तीची, तर कुणी नोकरी धंदा लग्न इत्यादी बाबतीत कामना धरून ईश्वराची आराधना करतात. काही व्यक्ती 21 वेळा निर्जला एकादशी, 108 वेळा सत्यनारायण पूजा इत्यादी व्रताचा गाजावाजा करून आपल्या भक्तीचे प्रदर्शन करतात. परमेश्वर अंतर्यामी असल्याने कुणाची सकाम भक्ती व कुणाची निष्काम भक्ती हे बरोबर ओळखतो आणि तसे त्यांना फळ देतो. ज्याप्रमाणे सागर नद्यांना दूर लोटत नाही, आई मुलांचा त्याग करीत नाही, त्याप्रमाणे ईश्वर हा भक्तांचा अवहेर कधीच करीत नाही. ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे. मात्र भगवंत निष्काम भक्तीने प्रसन्न होतो हे भागवतामध्ये सांगितलेले आहे. जी व्यक्ती कोणत्याही लाभाची कामना न ठेवता माझी प्रेमाने भक्ती करते त्या व्यक्तीला माझी प्राप्ती निश्चितपणे होते.
या भागवत वचनावर विश्वास ठेवून मानवाने भक्ती करावी. तसेच भगवंताची प्राप्ती याचा अर्थ मुक्तिलाभ होतो. ज्ञानदेव दृष्टांताद्वारे सांगतात, ज्याच्या अंगी बळ नाही त्याने शक्ती सामर्थ्यांच्या गप्पा मारू नयेत. उदाहरणार्थ डायटिंग करणाऱ्या व स्लिम होऊ इच्छिणाऱ्या कचकड्या तरुणीने मेरी कोमशी लढत देणे योग्य होईल काय? किंवा उठसूट स्कूटर कारमध्ये फिरणाऱ्या तरुणाने मिल्खा सिंगला धावण्याच्या रेसमध्ये पराजित करणे शक्य होईल काय? त्याचप्रमाणे भगवंताबद्दल उत्कट भाव आणि सातत्याने भक्ती न करणाऱ्या मानवाला मुक्ती कशी मिळेल? काही लोकांना वाटते संसाराच्या या जंजाळात राहून अखंड भक्ती करणे अशक्य आहे. त्यापेक्षा रानावनात जाऊन निवांत स्थळी अखंड भक्ती करावी. त्यांनी लक्षात ठेवावे की जल बिन मछली राहू शकत नाही. त्याप्रमाणे संसारात राहूनच पोटाची आग शमते. रानावनात जाऊन उपाशीपोटी हरिनाम घेणे फार काळ सामान्य लोकांना जमणार नाही. स्वामी रामसारखे लोक अपवादात्मक असतात. सामान्य लोकांना ज्ञानदेव उगार आहे निवांत शिनशिवाया असा उपदेश करतात. निवांत याचा अर्थ निवांत स्थळ असा न घेता निवांत म्हणजे शांत अंतःकरण असा घ्यावा. कारण रानावनात जाऊन आपली काया शिनवून कष्ट घेण्यात काही अर्थ नाही. या उलट संसारात राहून स्वकर्म ईश्वरार्पण बुद्धीने केल्यास मन शांत होते. वसंत ऋतूचा ज्याप्रमाणे उद्यानात प्रवेश होताच फुलपुष्पांची समृद्धी येते, त्याचप्रमाणे जीवनामध्ये ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करताच मन शांतीने प्रफुल्लित होते आणि शांत निष्काम भक्ती केली की ईश्वर सहज प्राप्त होतो. बहिणाबाई नाही का म्हणत, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. याची प्रचिती संसार सुरू झाल्यावरच येते. काही कमनशिबी व्यक्तींना तर संसारात हाताला चटके सोसल्यावरही त्यांच्या नशिबी जेव्हा सुखाची करपलेली भाकर येते तेव्हा त्यांना पूर्ण संसारच दुःखमय वाटतो. शेजारच्यांची मुलं म्हाताऱ्या आईवडिलांची आस्तेवाईकपणे विचारपूस करतात आणि आपली मुले परदेशी नोकरी करतात या सबबी पुढे साधा फोन देखील करीत नाहीत. तेव्हा असे वाटते की आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊकच नसते. पुढची परीक्षा केव्हा व कोणती याची कल्पना नसते आणि कॉपीसुद्धा करता येत नाही, कारण येथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे वेगळी असते. संत तुकाराम महाराजांचा अभंग पहा. पोटासाठी खटपट करीशी अवघा वेळ, राम राम म्हणता तुझी का बसते दात खिळ, हरिनाम सर्व काळी कारे नये वाचे, म्हणता राम राम काय तुझे वेचे. हा अभंग आयुष्याच्या संध्याकाळी म्हातारपणी नेमाने उच्चारला जातो. पण प्रत्येक दिवशी मनोरंजनासाठी हातचे वर्तमानपत्र सुटल्यावर टी व्हीचा रिमोट कंट्रोल हाती येतो. मनुष्य सवयीचा गुलाम आहे हेच खरं, त्यामुळे नामस्मरण होत नाही. या वृत्तीला ज्ञानदेव हरीशी भजशी न कोण्या गुणे असे म्हणतात. संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली आहे. अश्वत्थ या शब्दाचा अर्थ जो आहे तशा स्थितीत क्षणभरही टिकत नाही असा आहे. संसाररूपी वृक्ष असाच आहे. श्रोते हो, तुम्हाला हा हरिपाठ व त्याचा अर्थ मी आपणास सांगितला. आपणास आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.